नमस्कार, मी तेज बोरगरे. मॅक्स महाराष्ट्राच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला आपण 3 महत्त्वाच्या पत्रकार परिषद पाहणार आहोत. ते म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद, त्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पत्रकार परिषद आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची पत्रकार परिषद. या 3 पत्रकार परिषद पाहिल्यानंतर आपण बुलेटिनला सुरुवात करणार आहोत. सैन्य दलात ज्यांनी वैद्यकीय क्षेत्रात काम केलेल्या निवृत्त सैनिकांनी पुढे येऊन आरोग्य सेवेत काम करण्याचं आवाहन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. मुख्यमंत्र्यांनी आज महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. त्यांच्या पत्रकार परिषदेतील काही महत्त्वाचे मुद्दे आपण पाहणार आहोत. मी हे सगळं तुम्हाला सांगत असताना आपण काय काय करतो आहोत त्याची मला तुम्हाला एक सांगण्याची आवश्यकता आहे. मला कल्पना आहे काही जण असे म्हणतील, हे तुम्ही सांगताय बरं हो, घरात राहा, व्यायाम करा, गाण्याच्या भेंड्या खेळा, अमुक करा, तमुक करा, पण आमच्याकडे घरच नाहीये. अशी लोक आहेत. एकेका खोलीमध्ये 4-4, 5-5, 6-6 लोक राहत आहेत. काय करायचं त्यांनी? ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे, अनेकांकडे रेशन कार्ड नाही. बरं, हे आपण आता जी काही जेवणाची सोय केलेली आहे, ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांच्यासाठी आपण शिवभोजन योजना सुरू केली आहे. ती 1 लाखापर्यंत जेवणाची सोय करण्याची परवानगी तर मी दिलेलीच आहे, पण त्याही पलीकडे जर जाणार असेल तर तेही करण्याची परवानगी ही आपण देऊन ठेवलेली आहे. त्याच्यामुळे त्याची चिंता करू नका. अन्न छत्र जी काय आपण उघडलेली आहेत, जे कॅम्प्स म्हणतो, त्याच्यात मी तुम्हाला आकडे सांगितलेले आहे, परवा सांगितलं आहे, जवळपास 5.5-6 लाख लोकांना दिवसाला 3 वेळा आपण, एकदा सकाळची न्याहारी आणि दिवसाचं 2 वेळेचं भोजन हे त्यांना आपण तिथे देतोय. सोबत त्यांचे डॉक्टर्स आहेत, माता भगिनी बालकांची वेगळी सोय केलेली आहे. पण एका दिवशी 3 वेळेचं अन्न म्हणजे 5.5 लाख असतील किंवा 5 लाख असतील तर 5 गुणिले 3 म्हणजे जवळपास 15 लाख जेवणाची सोय ही आपण दररोजची करतो आहोत. सरकार म्हणून करते, ती आपली जबाबदारी म्हणून, कर्तव्य म्हणून करतो आहोत. इथे आपण जात पात धर्म, आपल्या राज्यातले परप्रांतातले हे काही बघत नाही आहेत. आता माणुसकी हाच एक धर्म आहे आणि त्या धर्माच्या माध्यमातूनच आपण हे आपलं कर्तव्य बजावतो आहोत. ही सोय आपण केले. मग ज्यांच्याकडे अनेकदा असा विचार येतो की जे उच्चवर्गीय आहेत किंवा थोडेसे ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाहीत किंवा घर नाहीत अशी लोक आहेत. मध्यमवर्गीयांचं काय, ज्यांच्याकडे भगवं कार्ड आहे, रेशन कार्ड ज्यांचं ऑरेंज आहे, त्यांच्यामध्ये मला असं कोणीतरी सांगितले की केंद्र सरकारने दिले तर तुम्ही वाटत का नाही? केंद्र सरकार आपल्याला देतंय, केंद्राचं आपल्याला उत्तम सहकार्य आहे. पण केंद्राने जी योजना दिलेली आहे त्याच्यात फक्त तांदूळ आहे, फक्त तांदूळ आहे, ज्याचं वाटप एक 2-4 दिवसापासून सुरू झालेलं आहे. आणि ही योजना फक्त त्या अन्न व्यवस्थेतील लाभार्थी म्हणून जे काय आहेत त्यांच्यासाठी आहे, म्हणजेच केशरी कार्डवाल्यांसाठी नाही आहे. मी 2 दिवसापूर्वी माननीय पंतप्रधानांना स्वतः फोन करून विनंती केलेली आहे. त्यांच्याकडे मी काल एक माझं पत्र सुद्धा दिलेलं आहे की हे सगळं आपण करताना हा जो मध्यम वर्ग आहे, ज्यांचं उत्पन्न, मी मुद्दामून आपल्याला सांगतो की ज्यांचं उत्पन्न हे मासिक शहरामध्ये एक साधारणतः शहरी भागात साधारणतः 50-60 हजार ते 1 लाख आणि ग्रामीण भागात 40-44 हजार ते 1 लाख यांचं जे उत्पन्न आहे त्यांना सुद्धा आपण काहीतरी योजना केली पाहिजे. मी त्यांना विनंती केलेली आहे. मी त्यांना असं सांगितलं की किमान आधारभूत किमतीवरती आम्हाला धान्य दिलं तरी चालेल, की जेणेकरून भार सगळ्यांवरती आहे, भार राज्यांवरती आहे, भार केंद्रावरती आहे, भार ह्या प्रत्येक नागरिकावरती आहे. राज्य आणि केंद्र सरकार तर सोडाच, पण प्रत्येक नागरिकावरती भार आहे. मग त्यातनं त्यांना सांभाळायचं कसं, दिलासा कसा द्यायचा? तर जे केशरी कार्डवाले आहेत त्यांना आपण काय करतो की आपल्या सरकारने काल कॅबिनेटमध्ये जो एक निर्णय घेतलाय तो असा आहे की 3 किलो गहू 8 रुपये प्रति किलोने दराने आणि 2 किलो तांदूळ हा 12 रुपये प्रति किलो दराने आपण त्यांना उपलब्ध करून देतो आहोत. हे आपलं सरकार म्हणून करतंय. केंद्राच्या योजना आहेत, पण मी सांगितलं की केंद्राची योजना ही अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांसाठीच आहे. गैरसमज करून घेऊ नका. काहींचा गैरसमज होत असेल की केंद्राने एवढं सगळं दिले, वाटत का नाही? वाटतोय, पण केंद्राने आजपर्यंत आपल्याला तांदूळ दिलेला आहे, इतरही काही धान्य आहे, आपण मागणी करतोय. मला खात्री आहे मागणी मान्य होईल, कारण शेवटी सगळ्यांची जबाबदारी, सामूहिक जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी जसं राज्य पार पाडते तसंच केंद्र सुद्धा पाडते. आणि केंद्राने सुद्धा मला आतापर्यंत जे आपण काही त्यांना सांगितले ते करतायत. काय करतायत? अनेकदा बातम्या येतात की इकडे डॉक्टरना साधे आरोग्य म्हणजे ते पीपी किटच नाही आहेत. काय करणार डॉक्टर? N95 मास्कच नाही आहेत. पण त्याच वेळेला हेही लक्षात घ्यायला पाहिजे की ह्या उपकरणांचा जगभर तुटवडा आहे.
अहो, अमेरिका आपल्याकडे औषध मागते, अमेरिका भारताकडे, आपल्या हिंदुस्थानकडे औषध मागते, अशी परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीत हे जे काही संकट आलेलं आहे, व्हेंटिलेटर्सची कमतरता आहे. ठीक आहे, कमतरता जरी असली तरी देवाच्या दयेने आजपर्यंत त्याची तेवढी आवश्यकता आणि गरज लागलेली नाही. आता आपल्या देशात, महाराष्ट्रामध्ये सुद्धा, गुजरातमध्ये सुद्धा इतर काही कंपन्या ज्या व्हेंटिलेटर्स बनवत नाहीत त्या व्हेंटिलेटर्स बनवायला लागलेल्या आहेत. त्याची चाचणी सुरू आहे. पीपी किट म्हणजे जे डॉक्टर आणि आरोग्य सेवकांना एक सुरक्षा कवच ज्याला म्हणतो, जसं अंतराळवीर काहीतरी घालतो, पोलीस गणवेश घालतो, तसंच जसं बुलेट प्रूफ जॅकेट असतं तसं हे विषाणू प्रूफ एक कपडे, त्याला एक वेगळं मटेरियल लागतं, वेगळं त्याला एक कापड लागतं. आणि हे नुसतं आपलं शिवणकाम नाही होत, ते सील करावं लागतं. कारण हा विषाणू एवढा भयंकर आहे, हा साऱ्या सुऱ्या कपड्यातनं तो आरपार जाऊ शकतो. त्याकरता ते एक वेगळं कापड आहे किंवा वेगळं मटेरियल आहे. शिलाई चालत नाही, कारण त्यातनं सुद्धा काहीतरी गडबड होऊ शकते, म्हणून ते सील करावं लागतं. तर अशा सुद्धा काही गोष्टी आपण आपल्या राज्यात आता बनवायला लागलेलो आहोत. हँड सॅनिटायझर बनवायची परवानगी दिली, तो हँड सॅनिटायझरचा आता पुरवठा व्हायला लागलेला आहे. औषधं आपल्याकडे पुरेसा मुबलक तसा साठा आहे, अजूनही आपण करतो आहोत, केंद्रातून पण येतो आहोत. एकूणच काय की हे जे काही ज्याला आपण तयारी म्हणतो, ती तयारी मी रोज आढावा घेतोय आणि आढावा एका पातळीवरती आल्यानंतर सांगतो, नाही मला हे अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे. मी ह्या सगळ्या सुविधा आणि सोयी ह्या वाढवतोय. आरोग्याविषयी बोलताना एक खास करून लक्षात घ्या, मी 2 गोष्टी आज तुम्हाला सांगणार आहे, 2 किंवा 3 सांगणार आहे. एक तर काल कॅबिनेटमध्ये आम्ही सगळे मास्क लावून बसलो होतो. याचा अर्थ आता आपण जर जीवनावश्यक वस्तूंसाठी घराबाहेर पडत असाल तर मास्क वापरा. हो, वापरायला पाहिजे आता. आणि हे मास्क केवळ आत्ता नाही, मला तर असं वाटतं यातून बाहेर पडल्यानंतर सुद्धा पुढचे काही दिवस ते आपल्याला वापरायला पाहिजेत, एक आपल्या सुरक्षेसाठी. कारण हा विषाणू कसा कुठून जातोय अजून कोणाच्या लक्षात आलेलं नाहीये. मास्क वापरल्यानंतर त्यातनं गैर काहीच नाहीये. आणि हे मास्क दुकानात जाऊन घेण्याची आवश्यकता नाहीये. चांगलं स्वच्छ आपलं कापड असतं, त्या कापडाच्या 2-3 घड्या करून छान आपलं नाक आणि तोंड कव्हर केलं तर हा मास्क घरच्या घरी बनू शकतो आणि धुवून पुन्हा वापरता येऊ शकतो. पण हा धुवून पुन्हा वापरताना एक लक्षात घ्या, हा मास्क आहे, छत्री नाहीये. म्हणजे घरात एक छत्री आहे, जो बाहेर चालला तो छत्री उचलली आणि गेला फिरायला. हा मास्क आहे. हा मास्क प्रत्येकाने प्रत्येकाचा स्वतः वापरायचा आहे. तो याचा मास्क त्याला, त्याचा मास्क त्याला, असं चालणार नाही. स्वतःचा मास्क हा स्वतःच तुम्ही वापरा. स्वच्छ पाण्याने, गरम पाण्याने त्याच्यात पाहिजे डेटॉल टाका, चांगलं साबण घ्या, तो धुवून चांगलं सुकवून पुन्हा वापरा, काही हरकत नाहीये. पण ज्यांच्याकडे वापरून टाकण्याचा मास्क असेल, जे तसा वापरू शकत असतील, वापरा, काही हरकत नाही. पण टाकताना खबरदारी घ्या, कारण एकदा वापरलेला मास्क येता जाता रस्त्यावर टाकता कामा नये. जर शिंकताना आणि खोकताना तोंडावर मास्क वापरणार असू तर शिंकलेला आणि खोकलेला मास्क हा जर असाच टाकला तर त्यातूनही प्रादुर्भाव मोठा होऊ शकेल. जर कोणी दुर्दैवाने कोविड प्लस किंवा कोरोनावाला असला तर तो टाकताना असं तसं टाकायचं नाही. जर काळजीपूर्वक वापरणार असाल तर माझं म्हणणं आपल्याला असं आहे की अत्यंत दक्षतेने सुरक्षित जागा बघून हे मास्क जर का तुम्ही नीट जाळून टाकले आणि जाळल्यानंतर सुद्धा त्याची राख नीट कचऱ्याच्या डब्यात टाकली तर एक मोठं मदतीचं काम होईल. सुरक्षित जागा बघून, पुन्हा सांगतोय, नाहीतर मास्क जाळताना आणखीन काहीतरी पेटलं, तसं नको. एक मोकळी जागा बघा, सुरक्षित जागा बघा, जिथे येण्या जाण्याची वर्दळ नाही अशी जागा बघा. कशावरती ते ठेवून जाळून त्याची राख पुन्हा कचऱ्याच्या टोपलीत जर का तुम्ही नीट पिशवीत टाकून टाकली तर फार मोठी मदत होईल. हे फार महत्वाचं आहे. मास्क वापरायला लागा आता. आणि हे मास्क वापरल्यानंतर मी आणखीन 2 गोष्टी आपल्याला सांगणार आहे, ज्याचा उल्लेख मी गेल्या आपल्या बोलण्यामध्ये केला होता की आपण आता ठिकठिकाणी फिवर क्लिनिक करतो आहोत. सर्दी, खोकला आणि ताप ही लक्षणे ज्यांना असतील त्यांनी इतर हॉस्पिटलमध्ये जाऊ नका. आपण ह्या फिवर क्लिनिकमध्ये जा. ते कुठे असतील, काय असतील त्याची सुद्धा सूचना ही आपल्याला दिली जाईल, व्यवस्थित दिली जाईल. प्रत्येक विभागात फिवर क्लिनिक करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. सर्दी, खोकला, ताप इथे तो गेल्यानंतर तपासलं जाईल आणि तपासल्यानंतर मग त्यांना तिथून मार्गदर्शन केलं जाईल की आपण कुठे जायला पाहिजे. ह्याच्यात आपण 3 भाग करतो. एक म्हणजे मी त्याची सुद्धा विभागणी केलेली आहे की कोविड हॉस्पिटल ह्याची सुद्धा आपण मांडणी करतो.
3 कसं आहे की ज्यांना सौम्य, ह्याला ॲसिम्प्टमॅटिक म्हणतात, म्हणजे ज्यांना लक्षणे दिसत नाहीत किंवा सौम्य दिसत आहेत, त्यांच्यासाठी एक हॉस्पिटल असेल. ज्यांना थोडीशी लक्षणाची तीव्रता आहे त्यांच्यासाठी दुसरं हॉस्पिटल असेल. आणि ज्यांना तीव्र किंवा गंभीर लक्षणं आणि त्यांच्या तब्येतीच्या इतर तक्रारी असतील, म्हणजे रक्तदाब, मधुमेह, किडनी विषयक असेल, आणखीन काही असेल, त्यांच्यासाठी ही वेगळी आणखीन एक वेगळं हॉस्पिटल. ह्या तिन्ही ठिकाणी डॉक्टर्स असतील. पण तिसरं जे असेल ते पूर्णपणे सुसज्ज असेल. त्याच्यामध्ये किडनीसाठी समजा डायलिसिस असेल, व्हेंटिलेटर्स असतील, निष्णात डॉक्टर की जे या विभागात काम करणार असतील, हृदयविकार बघणारे, मधुमेह बघणारे, किडनीची बघणारे, तिथेही सगळे निष्णात डॉक्टर असतील. ही विभागणी आता आपण करतो आहोत. नंबर 1, नंबर 2, नंबर 3 किंबहुना त्याच्या आधीचं एक फिवर क्लिनिक, म्हणजे एकूण 4 विभागात आपण आरोग्य सेवा ही विभागित करतोय. हे एवढ्यासाठी करतोय की अनावधानाने सुद्धा, जर माहिती नाही आपल्याला, पण कोविडग्रस्त जर इतर ज्या रुग्ण भरती असलेल्या हॉस्पिटलमध्ये गेला तर अख्खं हॉस्पिटल कदाचित हे इन्फेक्शननी ग्रस्त होऊ शकतं. आपल्याला ही विभागणी करायची. जसं आपण विलगीकरण, अलगीकरण असं करतोय, तसे थोडंसं म्हणा वेगळीकरण, वेगळं आहे, वेगळं करतो आपण. आणि एकमेकाला संसर्ग होता कामा नये, एकमेकाची उपसर्ग एकमेकाला होता कामा नये, त्याची पूर्ण खबरदारी घेतोय. हे सगळं आपण करतो. पण त्याचबरोबरीने एक महत्त्वाचं आवाहन मी खास करून जे निवृत्त सैनिक आहेत आणि ज्यांनी सैन्यामध्ये मेडिकल कोअरमध्ये काम केल्याचा ज्यांना अनुभव आहे. मेडिकल कोअर नीट लक्षात घ्या, सैन्यामध्ये सुद्धा अनेक विभाग आहेत. त्या विभागामध्ये ज्यांनी आरोग्य विभागात काम केलेले निवृत्त सैनिक असतील, ज्यांना आरोग्य सेवेचा अनुभव आहे, त्यांच्यासाठी मी आवाहन करतोय. अनेक परिचारिका, ज्यांना आपण सिस्टर्स म्हणतो, अनेक वॉर्डबॉय असतील जे आज आता निवृत्त झाले असतील पण त्यांना कामाचा अनुभव आहे. अनेक जण आज अशीही असतील की ज्यांनी हे प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे, परंतु काही कारणामुळे किंबहुना हॉस्पिटलमध्ये जागा नाही म्हणून ज्यांना अद्याप काम मिळालं नाही, असे जे कोणी माझ्या भगिनी असतील, वॉर्ड बॉय असतील, किंबहुना हे प्रशिक्षण घेतलेले जे कोणी असतील, त्यांची या युद्धात सहभागी होण्याची एक हिंमत आणि तयारी असेल, काम करण्याची तयारी असेल, त्यांना मी आवाहन करतोय, या सोबत या. आपली महाराष्ट्राला गरज आहे, महाराष्ट्राला गरज आहे आज आपली. आणि असे जे कोणी असतील त्यांना मी सांगतोय की एक मेल आय डी नीट लिहून घ्या, हे जे लोक आहेत त्यांनी. पण कृपा करून एक गोष्ट लक्षात घ्या, इतर कोणी या मेल आय डी मध्ये सूचना किंवा काही आक्षेप नोंदवू नका. जसं आपण हॉस्पिटलमध्ये किंवा इतर ठिकाणी विलगीकरण करतोय, अलगीकरण करतोय, तसा हा मेल आय डी केवळ आणि केवळ जे आरोग्य सेवेसाठी प्रशिक्षित आहेत, ज्यांना त्याचा अनुभव आहे, त्यांच्यासाठी संपर्क करण्यासाठी म्हणून आपण देतो आहोत. कृपा करून तिथे भरमसाठ सूचना करून तो ब्लॉक करू नका. आणि म्हणून मी मेल आय डी सांगतोय, कोविड योद्धा, कोविड म्हणजे सी मोठा घ्यायचा, कॅपिटल COVIDYODDHA, कोविड योद्धा @gmail.com यावरती संपर्क करा. आपलं नाव, नंबर, संपर्काचा काही पत्ता असेल तो द्या. आणि हे जे काही युद्ध आहे, मला खात्री आहे आपण जी काळजी घेतो आहोत, ही काळजी बघितल्यानंतर इथपर्यंत आपण जाणार नाही, जायची वेळ येणार नाही. आकडे वाढतायत, जरूर वाढतायत. हे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की हा जो काळ आहे तो काळ विषाणूच्या गुणाकाराचा आहे. मी आता आपल्याला आकडेवारी जर का द्यायची झाली तर ती पण माझ्याकडे आहे. आतापर्यंत आपण किती हजार चाचण्या केल्या त्या जर का बघितल्या तर आता सुमारे आपण ज्यांना विलगीकरण कक्षात ठेवलेलं आहे त्याच्यात सुमारे 21,000 आहेत. 34,000 हे आपल्या एकूण आपण जे काही केलेले आहेत त्याच्यामध्ये हे विलगीकरण केलेलं आहे. अलगीकरण म्हणजे आयसोलेशन ह्याच्यात 2200 लोक आहेत. साधारणतः आपल्याकडे आपण जे काही चाचण्या केल्या त्या 15-17 हजाराच्या आसपास आतापर्यंत केलेल्या आहेत. त्याच्यात
1018 म्हणजे आता तो जो काय आकडा आलाय तो आहे, पण ज्यांची लक्षणं गंभीर नाहीत, साधारणतः आपण हजाराचा आकडा धरला तर ज्यांची लक्षणं गंभीर नाहीत असे साधारणतः 610 आहेत, म्हणजे ज्यांना सौम्य लक्षणं आहेत. त्याच्यानंतर 110 असे आहेत की ज्यांना साधारणतः लक्षणं आहेत, ह्याच्यापैकी 26 गंभीर आहेत. घरी म्हणजे बरे होऊन घरी गेलेत ते 80 आहेत आणि दुर्दैवाने मृत्यू पावलेल्यांची संख्या ही 64 आहे. आपल्याकडे आकडा वाढतोय ह्याची कारणं ही कोणी समजून घ्यायला पाहिजे. आपण आता रुग्ण येण्याची वाट नाही बघत, आपण घरोघरी जाऊन ती चाचणी करतोय. चाचणीची संख्या वाढवलेली आहे. म्हणजे आपण इतर ठिकाणी काय झालेलं होतं की रुग्ण येण्याची वाट बघितली जात होती, आता आपण तसं नाही करत. मुंबईमध्ये थोडंसं चिंताजनक आहे जरूर आहे, पण मुंबईत आपण चाचण्यांची संख्या वाढवलेली आहे, पुण्यात वाढवलेली आहे. जिथे जिथे शक्यता आहे, जिथे जिथे शक्य होत आहे तिथे आपण चाचण्या वाढवतो आहोत. काही नवीन नवीन गोष्टी येत आहेत. अनेकदा असंही होतं की रॅपिड टेस्ट किट तो का नाही वापरत, त्याच्याबद्दल विचार चालू आहे. पण या सगळ्याला प्रमाणपत्र लागतं, प्रमाणित करून घ्यावं लागतं. जसं मी मागेही सांगितलं की पीपी किट आहे आपल्याकडे कमी आहे, तुम्ही घेत का नाही बाजारातून? बाजारातून घेतो, पण तो घेण्याला सुद्धा एक दर्जा असावा लागतो. व्हेंटिलेटरला सुद्धा एक त्याला खास दर्जा असावा लागतो. सगळ्या गोष्टी या प्रमाणित करून आपण घेतो आहोत. हे सुद्धा रॅपिड टेस्ट किट, त्याच्याबद्दल सुद्धा चर्चा आणि चाचपणी सुरू आहे. ज्या क्षणी त्याला परवानगी मिळेल, ज्या क्षणी ते उपलब्ध होतील, तेव्हा जास्तीत जास्त चाचणी किट हे महाराष्ट्रात आपण आणल्याशिवाय राहणार नाही ह्याची खात्री बाळगा. एकूणच काय, चिंतेचं कारण जरूर आहे, पण घाबरून जाण्यासारखं नाही. आजपर्यंत आपण हा 4था आठवडा पूर्ण केल्यानंतरही आकडे हे ज्याचे त्यांनी बघावे, तज्ज्ञांनी बघावे. अजूनही मी त्याच्याबद्दल जास्त काही बोलत नाही, कारण जर का काही आपण सांगितलं की तसं काय तेवढं प्रमाण नाही, तसं नको. वाढ होते हे मानलं पाहिजे, पण ही वाढ एक सुद्धा वाढ होता कामा नये. उलट हा जो आकडा आहे तो आपल्याला सगळ्यांना मिळून लवकरात लवकर शून्यावरती आणायचा आहे. आणि आजपर्यंत तुम्ही जे काय मला सहकार्य केलेलं आहात, हे सहकार्य त्या सहकार्याच्या जोरावरतीच हे सगळं करतोय. दुसरं सोबत आहे कोण? संपूर्ण जग. जसं अमेरिका, मी तुम्हाला सांगितलं की अमेरिका आपल्या देशाकडे औषधं मागत असेल तर या युद्धामध्ये आपणच आपले वीर, आपणच आपले शत्रू आणि आपणच आपले रक्षक. घर हे आपले गडकिल्ले आहेत, त्या घरामध्ये राहा, आपण सुरक्षित आहात. लवकरात लवकर ही परिस्थिती आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण त्यातून बाहेर पडू ही खात्री मला आहे. आणि आजपर्यंत जे सहकार्य तुम्ही मला दिलं यापुढेही ते तसंच द्याल अशी खात्री बाळगतो. सर्वांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. राज्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या 1135 वर. महाराष्ट्र अद्याप स्टेज 3 मध्ये नाही. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती. सध्या राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून परंतु आपण वेळेत निर्णय घेतल्याने कोरोनाचा गुणाकार थांबला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते. तसंच यावेळी त्यांनी राज्याचा मृत्यूदर 6% असल्याची माहिती देखील दिली. पाहूयात त्यांची ही पत्रकार परिषद. त्यांनी केलेली आहे की राज्य सरकार अवलंबून आहे फक्त केंद्र सरकारवर, स्वतःचं प्रोक्युअरमेंट करत नाही आहे. मी या निमित्ताने सांगेल की साधारणपणे 2 एप्रिलला एक केंद्र शासनाचं पत्र आलं आहे की ज्याच्या माध्यमातून क्वालिटीच्या संदर्भाने जरा जास्त अधिक त्याचं महत्त्व आहे. त्यातला पॉईंट नंबर 2 आहे, त्याच्यातमध्ये फार स्पेसिफिक सांगितलं की बाबा जे कृषी संदर्भात महत्त्वाच्या मागण्या अक्षरशः संख्येसह मी सांगितलं की साधारण 3-3.25 लाख PPEs मागितलेत, 8.25 लाख आम्ही म्हणजे तुमचे N95 मास्क मागितलेत आणि 2125 जवळजवळ व्हेंटिलेटर्स मागितले ते आम्ही मागितलेले आहेत. आम्ही काल माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सुद्धा केंद्र सरकारला कळवलेलं आहे की बाबा त्याच्या बाबतीत आम्हाला टाईम शेड्यूल द्या. जर तुम्हाला खूप उशीर लागणार असेल तर मग आम्ही सुद्धा आमच्या इथल्या लोकल वेंडर्समधून आम्ही ते घेणार. तर त्या संदर्भात एक नक्कीच आहे की राज्याच्या सर्व वैद्यकीय क्षेत्रातल्या डॉक्टर्स आणि मेडिकल स्टाफला मी विश्वस्त करू इच्छितो की जेवढे काही इथले 5-6 वेंडर्स आहेत त्या बाबतीतसुद्धा आम्ही त्यांची कॅपॅसिटी या दृष्टिकोनातून सुद्धा लक्ष ठेवून आहोत. आणि महाराष्ट्रातले जेवढे 5-6 वेंडर्स आहेत ते 100% महाराष्ट्रासाठीच उत्पादन करतील आणि महाराष्ट्र त्याचं 100% खरेदी करेल या बाबतीतलं सुद्धा निर्बंध या सगळ्या वेंडर्सवर आम्ही लावू. आणि कुठल्याही स्वरूपाने मान झालेला जो काही PPE आहे आणि N95 तो बाहेर जाणारच नाही
याची 100% खात्री आम्ही त्या ठिकाणी बाळगणार आहोत. सर टेस्टिंग बद्दल का निर्णय होत नाहीये? हा निर्णय कधीपासून होणार? आता केंद्र शासनाने सुद्धा एकदा दोनदा झालं, पुन्हा नोटीस पडल्यास याबाबतची टेस्टिंग जी काय आहे ती केली जाईल. कधीपासून हे सुरू आहे रॅपिड टेस्ट? आता मला वाटतं त्याचा निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र शासनाकडेच आम्ही अपेक्षित करत होतो की कधी त्यांचं यश येईल. आलेला असल्यामुळे आम्ही ताबडतोबीनं या बाबतीतला निर्णय घेऊया. सर हिंदी में जानना चाहेंगे कि क्या अपडेट है महाराष्ट्र में और महाराष्ट्र सरकार जो लगातार मामले बढ़ रहे हैं उसको रोकने के लिए क्या क्या कदम उठाए जा रहे हैं? अभी जो कुल मिला के जो संख्या है वो 1135 ये संख्या आज की अपडेटेड फिगर है, और जिसमें मैं ये कहना चाहता हूँ कि करीबन 117 लोग डिस्चार्ज भी आज की तारीख में हुए हैं. तो ये जो संख्या है इसके माध्यम से एक ज़रूर है कि एडिशन हो रहा है, लेकिन मल्टीप्लिकेशन एंड एक्सपोनेंशियल राइज बिल्कुल नहीं हो रहा है. और इसीलिए हम कोई टर्शरी स्टेज में गए, थर्ड स्टेज में गए हैं ऐसा बिल्कुल आज हम कह नहीं सकते. ज़रूर ये सब अपडेटेड फिगर्स WHO को और ICMR को भी दिखाई जाती है, और उनके यहाँ से भी कोई ऐसा मैसेज नहीं है कि हमारे कुछ एरियाज फेज़ 3 में गए हैं. सर डेथ टोल क्या है और क्या कम्युनिटी स्प्रेड इज अ वरी राइट नाउ? व्हाट इज इट ऑल अबाउट? डेथ टोल हमारा परसेंटेज ज़रूर जो एवरेज होता है उससे थोड़ा अधिक है, जैसा कि 6% तक डेथ टोल गया है, लेकिन उसकी जो रीज़न है वो कोमॉर्बिडिटी यही मुख्य उसका कारण है, वजह है. क्योंकि अगर हमने जो भी डेथ्स हुए हैं उनका अगर हम प्रॉपर रीजनिंग और एनालिसिस करेंगे तो दोज आर ऑल अबाउट 60 एंड 70 एज ओल्ड, और उनको कोमॉर्बिडिटी है, जैसा डायबिटीज़ है, हाइपरटेंशन है, रीनल फेलियर्स है, यानी जैसा किडनी के फेलियर्स होते हैं और हार्ट के डिजीज़ेस है. इन सभी के वजह से ही मेनली डेथ होने के वजह है. और इसलिए अभी एक्सक्लूसिव कोविड हॉस्पिटल्स भी अगर हमने बोले तो भी डेजिग्नेटेड कोविड हॉस्पिटल भी 2 या 3 तरीके के रहेंगे. जो रूटीन फीवर वाले जो सिम्टोमेटिक जो रूटीन रहते हैं उसके लिए एक अलग कैटेगरी रहेगी. जो नॉन सिम्टोमेटिक्स रहते हैं उनको माइल्ड कोविड हॉस्पिटल्स में रखा जाएगा, और जो सही में सीवियर और क्रिटिकल है उनके लिए डेजिग्नेटेड एक टर्शरी कोविड हॉस्पिटल रखा जाएगा. सर 7 लाख रैपिड बॉडी टेस्टिंग किट्स जो है दिए गए हैं ICMR की ओर से अलग अलग स्टेट्स को. मुंबई और महाराष्ट्र का क्या स्टेटस है? रैपिड टेस्ट की परमिशन अभी आई है, लेकिन अभी तक हमारे को टेस्ट के किट्स नहीं दिए गए. गवर्नमेंट ऑफ इंडिया से टेस्ट किट आएगी तो हम ज़रूर उसमें आगे बढ़ेंगे. सर लॉकडाउन को लेकर बहुत सारी स्टेट गवर्नमेंट उन्होंने कहने की इंडिकेशन दिया है कि लॉकडाउन 14 अप्रैल के बाद और बढ़ाया जा सकता है. जिस तरीके से महाराष्ट्र में नंबर बढ़ रहे हैं, तो क्या आपकी सरकार ये विचार करेगी कि लॉकडाउन और बढ़ाया जाए? लॉकडाउन के हद तक मुझे लगता है एडवाइजरीज फ्रॉम गवर्नमेंट ऑफ इंडिया ये बहुत ज़रूरी होता है, और वो एडवाइजरीज के ऊपर भी हम ध्यान रखे हुए हैं, और हमारा भी जो स्टडी ग्रुप है वो भी ध्यान रख रहा है. लॉकडाउन उठाने के लिए भी कोई एक स्पेसिफिक प्रोटोकॉल होता है, और मुझे लगता है कि जहाँ पर जिन ज़िलों में बिल्कुल ही कोई कोविड के पेशेंट्स नहीं हैं वहाँ पर बिल्कुल ढिलाई दी जा सकती है. लेकिन जहाँ पर संख्या बढ़ रही है, जहाँ एडिशंस हो रहे हैं, उसमें बिल्कुल लॉकडाउन के हद तक सीरियसली सोचा जा सकता है कि उसको भी एक्सटेंड किया जाए. से इंडिकेशन आ रही है कि जो दूसरी स्टेट गवर्नमेंट है वो 2 हफ्ते लॉकडाउन और बढ़ा सकती है. अगर महाराष्ट्र में लॉकडाउन बढ़ाया जाएगा तो कितने दिन या कितने हफ्ते के लिए कुछ आइडिया? मुझे लगता है ये सभी 12-13 तारीख के दरमियान डिसीजन लिया जाएगा, पूरा सोच समझकर डिसीजन लिया जाएगा. मैं फिर एक बार बोल रहा हूँ कि एडवाइजरीज फ्रॉम गवर्नमेंट ऑफ इंडिया और हमारा भी यहाँ पर जो एक्सपर्ट ग्रुप है उनकी भी जो राय मशवरा करके आगे का स्टेप लिया जाएगा. So wearing mask compulsory has been made in Mumbai. यस उसमें एक ज़रूर है कि मुंबई में जो संख्या बढ़ रही है उसको मद्देनज़र रखते हुए जो
एपिडेमिक डिजीज़ एक्ट 1897 है, उसके तहत जो अधिकार दिए गए हैं कमिश्नर्स को, तो म्यूनसिपल कमिश्नर मिस्टर प्रवीण परदेसी उन्होंने एक नोटिफिकेशन इशू किया है कि जिसमें मुंबई के हर नागरिक ने अपने घर के बाहर निकलने के बाद कंपलसरी मास्क पहनना ज़रूरी है, और अगर कोई विदाउट मास्क दिखते हैं तो 100% उनको पेनल्टी की जाएगी। आईपीसी के तहत पुलिस में फौजदारी या गुनाह भी दाखिल किया जाएगा, ऑफेंस रजिस्टर किया जाएगा, और मुझे लगता है कि ये बहुत सीरियस बात है और सभी लोगों ने इस पे ध्यान रखना ज़रूरी है। और इसीलिए मैं बहुत क्लियरली इंस्ट्रक्शंस आज मुंबईकर को दे रहा हूँ, और मुझे लगता है कि आने वाले दिनों में पूना में भी और मुंबई में, नागपुर में भी, जहाँ पर संख्या थोड़ी बहुत बढ़ रही है, वहाँ पर भी आने वाले दिनों में ये कंपल्शन करना पड़ेगा। और इसलिए फिर एक बार मैं ये कहना चाहूँगा, अगर आपके पास कोई जो डिज़ाइंड मास्क नहीं भी है तो भी होममेड मास्क, एक कपड़े का मास्क, या तो अपनी थोड़ा बड़ा जो अपना हैंकचीफ होता है उससे भी अगर हमने मास्क एक तैयार करके भी अगर रोज़ पहनना शुरू किए साफ़ सुथरा, तो भी मुझे लगता है ज़रूरी है, लेकिन उसको वायलेट मत करो, इतना ही मुंबई कर्ज को मैं खास तौर पर बोला। So is there an update on Tablighi Jamaat case with respect to Maharashtra government? Are there increase in numbers? तबलीगी जमात के जितने भी लोग लिस्ट हमारे को गवर्नमेंट ऑफ इंडिया से आई थी, 100% लोगों को हमने आइडेंटिफाई किया है, क्वारंटाइन किया है, टेस्टिंग किया है, और उसमें बहुत ज़्यादा संख्या में नहीं, लेकिन एक और सुविधा नाही आहेत किंवा कशी उपलब्ध होत नाही, मला वाटतं की सगळ्या ठिकाणी जर कुठे तक्रार असेल, क्वारंटीन फॅसिलिटीमध्ये असेल किंवा आयसोलेशन फॅसिलिटीमध्ये असेल, 100% त्या ठिकाणी आपण काळजी घेऊन त्यांच्या सेवेमध्ये सुधारणा देण्याचं काम निश्चित प्रकारे करण्यात येईल। त्याचबरोबर सर जो बाकी लोक असतील त्यांचं सगळ्यांचे आयडेंटिफिकेशन झालेलेच आहेत, आणि त्यांना सगळ्यांची टेस्टिंग करणं आणि जो प्रोटोकॉल असतो तो फॉलो करणं हाच त्यातला महत्त्वाचा भाग असतो। तो अत्यंत स्ट्रिक्टली, कारण सीएमच्या कॉन्वॉयमधले लोक आहेत त्यामुळे स्ट्रिक्टली त्या गोष्टी केल्या जातात। सर तबलिगी समाजच्या बाबतीत सांगाल की तबलिगी समाजचे किती लोक आता टेस्टेड आहेत आणि कितींची तबलिगी जमातमध्ये साधारणपणे जी लिस्ट आपल्याकडे आली होती ती 1225ची होती। मला वाटतं IMAच्या माध्यमातून मी आता जसं सांगितलं की IMAची बैठक आम्ही घेतली आहे। IMA ही एक महत्त्वाची स्ट्रॉंग बॉडी आहे, त्यांना आम्ही सांगितलं की 100% प्रायव्हेट हॉस्पिटल झालेचं पाहिजे, ते त्यांनी आम्हाला आश्वासित लागत असणाऱ्या PPE किट्स आणि N95 मास्क आम्ही वेंडर्सकडून उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातूनचा सुद्धा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे त्याही बाबतीत आम्ही पॉझिटिव्ह आहोत, आणि एवढ्या उपर IMAने आता प्रत्येक तालुक्यामध्ये मी जसं सांगितलं की रक्षक हॉस्पिटल एक सुरू करणार आहेत आणि मोबाईल हॉस्पिटल पण सुरू करणार आहेत। तर ही एक चांगली पाऊल त्यांनी त्या ठिकाणी टाकलेलं आहे, त्याचंही मी स्वागत करेन, आणि IMAला या टाकलेल्या पावलाबद्दल आभार व्यक्त करत असताना खूप मोठ्या अपेक्षा व्यक्त करेल की लोक अडचणीत आहेत आणि अशा वेळेस तुम्ही आरोग्य सेवा व्यवस्थितच दिली पाहिजे, अशी अपेक्षा मी या निमित्ताने Sir, last question with respect to the Wockhardt hospital. We see that nurses organization have come out and complained that there has been a very casual and careless attitude of Wockhardt organization, institution and admin in quarantining the patients that were found positive and nurses also. एक वोकार्ड हॉस्पिटल में जो भी घटना घटी है उसमें एक बहुत क्लियर है कि एक अननोन यानी अननोन पेशेंट यानी ही वॉज नॉट आइडेंटिफाइड एज अ और डायग्नोज्ड एज अ कोविड पॉजिटिव, and so he was treated by doctor and nurses, and unfortunately doctors and nurses without any guard they treated him and they got infected. That was the main reason, and they are now taking treatment under the proper protocol system. I think this type of incident should not happen.
So whatever necessary precautions are to be taken, we will be taking henceforth. सर विरोधी पक्षाने एक सर तबलीगी जमात की केलेला 50 आहे. से 60 लोग और भी ज़्यादा मिसिंग है, तो क्या उनकी कोई अपडेट आई है क्या? सर तबलीगी जमात के कल देशमुख साहब ने ट्वीट भी किया था कि 60 से 70 लोग मिसिंग हैं, फोन बंद करके बैठे हुए हैं. क्या आपको अपडेट कुछ मिले सर इसमें? त्यांचा शोध म्हणजे मला तसं कुठेही निदर्शनास आलेलं नाही आहे की कोणी अनरिचेबल आहेत, कोणी सहकार्य करत नाही आहे. असतील एखाद दोन लोक तर त्यांना आपण अधिक डिटेलमध्ये जाऊन त्यांचा शोध घेऊ. एक शेवटचा प्रश्न पाहिजे प्रायव्हेट हॉस्पिटल किंवा इतर हॉस्पिटल ते अजून आखले गेलेले नाही असेल किंवा मोकाट असेल असे प्रश्न उपस्थित होतात. बँड्रा भागाचा पण आज प्रश्न उपस्थित झाला, जिथे एक महिला वारली. मला असं वाटतं आता कोविड हॉस्पिटल्स जे सिव्हिअर आणि क्रिटिकलसाठी आहेत ते आयडेंटिफाय झालेले आहेत, माइल्ड कोविडसाठी काय आहेत ते आयडेंटिफाय झालेले आहेत. मुंबईच्या हद्दीपर्यंत जवळजवळ 5 आणि जवळजवळ 4 असे 9 हॉस्पिटल्स आयडेंटिफाईड झालेले आहेत. आणि मला देशात 24 तासात 32 कोरोना रुग्णांचा मृत्यू, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती. गेल्या 24 तासात देशात 773 नवीन रुग्णांची वाढ झाल्याने रुग्णांची एकूण संख्या 5194 इतकी झाली आहे. रुग्णांप्रमाणेच मृतांची संख्याही वाढत आहे. गेल्या 24 तासात कोरोनाच्या 32 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील मृतांची संख्या 149 इतकी झाली आहे. तरी 402 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. पाहूया त्यांची ही पत्रकार परिषद. टोटल 402 पीपल दे हैव रिकवर्ड और वो रिकवर होकर डिस्चार्ज हो चुके हैं. टोटल केसेस अगर हम देखें तो टोटल 5194 पॉजिटिव कंफर्म केसेस रिपोर्ट हुए हैं एंड इन लास्ट वन डे 773 पॉजिटिव केसेस रिपोर्ट हुए हैं. टोटल 149 डेथ्स रिपोर्ट हुई हैं, जिसमें कि कल की अगर डेथ्स की संख्या देखें तो अराउंड 32 पीपल हैव डाइड येस्टरडे. इन टर्म्स ऑफ प्रिपरेटरी एक्टिविटी एज वी हैव बीन एक्सप्लेनिंग, जैसे हम आपको बताते आए हैं, फील्ड लेवल पर ओरिएंटेशन एंड ट्रेनिंग एक बहुत इंपॉर्टेंट कंपोनेंट है. जबकि हम कोविड-19 को पूरे देशव्यापी लेवल पर मॉनिटर करना चाहते हैं, तो उसी के तहत मिनिस्ट्री ऑफ ह्यूमन रिसोर्स एंड डेवलपमेंट ने कोविड-19 मैनेजमेंट के लिए एक ट्रेनिंग मॉड्यूल लॉन्च किया है, जिसका नाम है इंटीग्रेटेड गवर्नमेंट ऑनलाइन ट्रेनिंग पोर्टल. यह एक दीक्षा प्लेटफॉर्म जो मिनिस्ट्री ऑफ ह्यूमन रिसोर्सेज का है उससे संबंधित है, जिसमें कि फ्रंट लाइन वर्कर्स की कैपेसिटी बिल्डिंग के बारे में उनको रिक्वायर्ड रिसोर्सेज प्रोवाइड की जाएंगी. इस प्लेटफॉर्म के द्वारा डॉक्टर्स, नर्सेज, पैरामेडिक्स, टेक्नीशियंस, ANMs और साथ ही राज्य के जितने अधिकारीगण हैं, सिविल डिफेंस ऑफिशियल्स हैं, नेशनल कैडेट कॉर्प्स के जो हमारे वॉलंटियर्स हैं, नेशनल सर्विस स्कीम के वॉलंटियर्स, रेड क्रॉस सोसाइटी और जितने भी वॉलंटियर्स हैं, उनको भी रिक्वायर्ड रिसोर्सेज प्रोवाइड की जाएगी. हमारा फोकस है कि कैसे हम लार्ज स्केल वर्कफोर्स बनाएं ताकि फ्लेक्सी टाइम और ऑन साइट बेसिस पर उन लोगों को हम ओरिएंट कर सकें. इसके साथ ही मिनिस्ट्री ऑफ हेल्थ ने सस्पेक्टेड या कंफर्म्ड प्रेग्नेंट लेडीज से संबंधित फिजिशियंस के लिए एक ट्रेनिंग मॉड्यूल्स एम्स के द्वारा वो लॉन्च कर रहे हैं, जिसमें कि सस्पेक्टेड या कंफर्म प्रेग्नेंट वुमेन अगर जो कोविड से रिलेटेड हैं उनको एंटीनेटल केयर और लेबर मैनेजमेंट के रिक्वायर्ड टेक्निकल गाइडेंस दी जाएगी. इससे साथ ही हम देखें कि भारतीय वायुसेना की तरफ से भी स्टेट गवर्नमेंट और एजेंसीज़ को लगातार सर्विसेज प्रोवाइड की जा रही हैं, जिसके तहत मेडिकल सप्लाईज, मेडिकल इक्विपमेंट्स और पर्सनल को नोडल पॉइंट से एयरलिफ्ट कर कर पर्टिकुलरली नॉर्थ ईस्ट रीजन जैसे कि मणिपुर, नागालैंड और गैंगटॉक या यूनियन टेरिटरीज ऑफ जम्मू कश्मीर और लद्दाख में पहुंचाया जा रहा है. आप सबको मालूम है कि कोविड के जितने केसेस होते हैं उसमें अराउंड 80% केसेस माइल्ड या वेरी माइल्ड सिम्टम्स से संबंधित होते हैं. उस स्थिति में कि कैसे हम अपना हेल्थ इंफ्रास्ट्रक्चर बढ़ा सकें, उसके तहत जैसे कि मैंने कल आपको भी बताया था कि हमने अपने हॉस्पिटल फैसिलिटीज़ को क्लासीफाई करते हुए टेम्परेरी हॉस्पिटल्स के रूप में, जिसको हम कोविड केयर सेंटर्स बताते हैं, उसके तहत हम अपने इन जो लेस सिम्टम माइल्ड सिम्टम्स वाले लोगों को हैं उनको हम कैसे ऑर्गेनाइज कर सकते हैं, कैसे ट्रीट कर सकते हैं, इसके बारे में हम लोगों ने जैसे होटल्स हैं, लॉजेज हैं, हॉस्टल्स हैं, ज़रूरत पड़े तो स्टेडियम्स को भी कैसे इस्तेमाल कर कर हम अपना फील्ड लेवल इंफ्रास्ट्रक्चर बढ़ा सकें, उस गाइडलाइंस के तहत अब हमारा इंफ्रास्ट्रक्चर उसी स्पीड से बढ़ना शुरू हो जाएगा. इसके साथ ही हमने जो क्रिटिकल केसेस होते हैं या जो सीरियस केसेस होते हैं उनके लिए भी डेडिकेटेड हेल्थ केयर सेंटर्स और डेडिकेटेड हॉस्पिटल्स के बारे में भी अपना रिक्वायर्ड एक्शन स्टेट गवर्नमेंट के साथ कोऑर्डिनेट करते हुए
हम कर रहे हैं। चेन ऑफ ट्रांसमिशन को तोड़ने के लिए बोथ सेंट्रल गवर्नमेंट और राज्य सरकार में सीरीज ऑफ मेजर्स लिए जा रहे हैं। जैसे जैसे देश में केसेस की संख्या बढ़ रही है, उसी के साथ ही हमारा जो रिस्पॉन्स है वो भी उसी से कमेंसरेट रूप में हम बढ़ाते जा रहे हैं। हमारी प्रिपेयर्डनेस भी उसी हिसाब से हम बढ़ाते जा रहे हैं। पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 एप्रिलला सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधणार संवाद। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 11 एप्रिलला म्हणजे शनिवारी देशातल्या सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत। A9ने ह्या संदर्भातले वृत्त दिले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीनंतर महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे। 7 राज्यात लॉकडाऊन वाढवण्याच्या मनस्थितीत भारतात जाहीर करण्यात आलेल्या 3 आठवड्यांचा लॉकडाऊन 14 एप्रिलला संपत आहे। त्यानंतर ही लॉकडाऊनची मुदत वाढवायची का या संदर्भात केंद्र सरकारने राज्यांकडून सूचना मागवल्या आहेत। गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांची एक बैठक घेतली होती। त्यात कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक संख्या असलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यांनी काही ठिकाणी लॉकडाऊन वाढवण्यासंदर्भात संकेत दिले होते। दोष फक्त तबलिगींनाच का, असुद्दीन ओवैसी यांचा सवाल। तबलिगी प्रकरणानंतर देशात कोरोना जिहादबाबत दुष्ट प्रचार केला जात आहे। हे सर्व प्रयत्न देशातील मुसलमानांना बदनाम करण्यासाठी होत आहेत। तबलिगी जमातला दोष देताना हे लक्षात घ्यायला हवं की त्याच वेळेला संसदेचे अधिवेशन सुद्धा सुरू होतं आणि अयोध्येला कार्यक्रम घेऊन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रामलल्लाची मूर्ती सुद्धा हलवली होती। मग दोष फक्त तबलिगींनाच का दिला जातोय असा उद्विग्न प्रश्न ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन AIMIMचे अध्यक्ष आणि लोकसभेचे खासदार असुद्दीन ओवैसी यांनी उपस्थित केला आहे। जितेंद्र आव्हाडांवर तरुणाला मारहाण केल्याचा आरोप, फडणवीसांकडून राजीनाम्याची मागणी। गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत आपल्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची तक्रार एका तरुणानं केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले। यानंतर संबंधित तरुणाने आव्हाड यांच्या विरोधात एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली। त्यावर आव्हाड यांच्या सुरक्षा रक्षकांनी ह्या तरुणाला जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर नेऊन त्यांच्या उपस्थितीत मारहाण केल्याची तक्रार वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे। आव्हाड यांनी हे आरोप फेटाळून लावले असले तरी विरोधी पक्ष मात्र आक्रमक झाला आहे। विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जितेंद्र आव्हाड यांना मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मंत्रिमंडळात बडतर्फ करण्याची मागणी केली आहे। तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी करण्याची मागणी केली आहे। निजामुद्दीनहून आलेल्या 50 ते 60 जणांचे फोन बंद। दिल्लीतून निजामुद्दीनमध्ये तबलिगीच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील लोकांपैकी 50 ते 60 जणांचे फोन बंद असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे। यासह इतर घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही मॅक्स महाराष्ट्राची वेबसाईट, YouTube, ट्विटर, फेसबुकला नक्की भेट द्या। धन्यवाद।